अशोक खरातची राज्याच्या राजकारणामध्ये पाळमुळं किती खोल रुजली आहेत याची चर्चा सुरू असताना आता त्याच्या मुलीची एक लग्नपत्रिका उजेडात आली आहे। यामध्ये अर्धा डझन राजकीय नेत्यांची नावं प्रमुख पाहुणे म्हणून छापली आहेत। आता तुम्ही म्हणाल की कोणाचंही नाव कोणीही छापू शकतो, पण मग याच नेत्यांची नावं का छापली, बाकीच्यांची का नाही? खरात प्रकरणामध्ये होत असलेल्या राजकारणावरचा हा स्पेशल रिपोर्ट। एकनाथ शिंदे, चंद्रकांत पाटील, आशिष शेलार, रुपाली चाकणकर, मिलिंद नार्वेकर आणि दीपक केसरकर। बोंदू मांत्रिक अशोक खरातने लेकीच्या लग्नासाठी छापलेली ही निमंत्रण पत्रिका आणि त्या पत्रिकेतली ही प्रमुख पाहुण्यांची यादी। जानेवारी महिन्यात अशोक खरातच्या मुलीचा लग्न समारंभ झाला। 9 जानेवारीला हळद आणि संगीत, तर 10 जानेवारीला लग्न, असं या लग्न समारंभाचं स्वरूप होतं। एकूण जर पाहिलं तर या अशोक खरातच्या मुलीच्या लग्नाला अनेक नेते मंडळींनी हजेरी लावलेली होती। तोपर्यंत अशोक खरात अनेकांसाठी देवाचा अवतार होता। त्यानंतर या अशोक खरातच्या मुलीच्या लग्नाला जेमतेम 3 महिने पूर्ण होत नाही, तोच या अशोक खरातचा विकृत चेहरा हा जगासमोर आला आणि त्यानंतर अशोक खरातची प्रत्यक्ष ज्या नेते मंडळींसोबत संबंध होते त्यांच्या आजूबाजूला संशयाचं वलय निर्माण झालं। आता अशोक खरातने मुलीच्या लग्नाच्या पत्रिकेत नेत्यांच्या परवानगीसह नावं छापली की परवानगी शिवाय, याचं उत्तर एकतर स्वतः अशोक खरात किंवा ही नेते मंडळीच देऊ शकतात। ती आपली ग्रामीण पद्धतच आहे ना। तुझ्या घरच्या लग्नाला तू माझं नाव टाक आणि टाकणारच तुम्हाला विचार, तर त्याच्यामध्ये येणार की नाही येणार, विचारलं की नाही विचारलं, याच्यापेक्षा एक प्रतिष्ठा असते। इतक्या सगळ्या जणांनी निमंत्रण दिलं, त्यामुळे आत्ताच कळलं मला की माझं नाव पत्रिकेवर। सर्वपक्षीय नेत्यांसोबत खरातचे फोटो आणि व्हिडिओ समोर आले। अनेकांनी त्या फोटो आणि व्हिडिओ संदर्भात स्पष्टीकरणही दिलंय। मात्र खरात हे प्रकरण एवढं गंभीर आहे की फक्त स्पष्टीकरण देऊन यातून बाहेर पडणं सहज शक्य नाहीये। अशातच खरातने ज्यांची नावं लग्नपत्रिकेत छापली आहेत ती मंडळी त्याच्या अधिक जवळची होती का, असा प्रश्न कोणालाही पडणं स्वाभाविक आहे। सांगोल्याच्या राजकीय वर्तुळातलं एक मोठं नाव म्हणजे दीपक आबा साळुंखे, आणि त्यांनी खरातच्या मुलीला फ्लॅट गिफ्ट दिल्याचा आरोप ठाकरेंच्या शिवसेनेच्या सुषमा अंधारेंनी केलाय। तर अंधारेंनी आरोप सिद्ध करावेत, अन्यथा माफी मागावी, असं प्रतिआव्हान दीपक आबा साळुंखेंनी दिलंय। दीपक आबा साळुंखे जे सांगोल्याचे आहेत, या दीपक आबांचे सुद्धा आर्थिक व्यवहार खरात सोबतचे हळूहळू पुढे येताना दिसतात। खरातच्या मुलीला एक आय थिंक 32-34 लाखाचा, माझ्याकडे आता प्रिंट नाही आहे पण मी आपल्याला सॉफ्ट कॉपी देईल त्याची, गिफ्ट डीड केलेला फ्लॅट आहे। या सगळ्याचे धागेदोरे आपल्याला सांगोल्यामध्ये सापडतील। सांगोल्यामध्ये पूजेला खरात आणि ही सगळी मंडळी गेली होती। सुषमा अंधारे ताई या माझ्या भगिनी आहेत आणि त्यांनी जो आरोप केलेला आहे ते थेट चुकीचा आरोप केलेला आहे। माझे कुठल्याही प्रकारचे आर्थिक संबंध, आर्थिक व्यवहार किंवा फ्लॅट गिफ्ट डीड वगैरे मी कधी दिलेलं नाही। माझा काडीमात्रही त्याच्याशी संबंध नाही। माझ्या तालुक्यातली काही वैफल्यग्रस्त रोग त्यांना जाऊन भेटले असावेत आणि त्यांनी ही चुकीची माहिती त्यांना दिली असावी। आमच्या भगिनींना विनंती आहे त्यांनी ते डॉक्युमेंट दाखवावं आणि ते प्रूव्ह करावं। खरं तर माझी त्यांना अजून एक विनंती आहे की राज्याचे सक्षम आणि कर्तबगार मुख्यमंत्री आणि ते राज्याचे गृहमंत्री आहेत, ते या प्रकरणामध्ये स्वतः लक्ष घालून आहेत। त्याचा तपास राज्य सरकार चांगल्या पद्धतीने करतंय। अशोक खरातचा मंत्र राजकीय तंत्र। अनेक नेते राजकीय निर्णय घेण्यापूर्वी खरातचा सल्ला घेत निवडणुकीचा फॉर्म भरण्याची तारीख आणि वेळ देखील त्याला विचारून ठरवली जायची। 40 ते 45 नेते नियमितपणे या भोंदू मांत्रिकाच्या संपर्कात होते अशी माहिती समोर येते। खरातचा निस्सीम भक्त असलेल्या रुपाली चाकणकर यांना राज्य महिला आयोग आणि पक्षातल्या महिला प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा द्यावा लागलाय। विरोधकांनी आता तटकरेंना घेरायला सुरुवात केली आहे। अनेक महिलांचं शोषण करणाऱ्या खरात प्रकरणावर महिला आणि बालकल्याण मंत्री अदिती तटकरे गप्प का, असा प्रश्न काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी विचारलाय। आपल्या महिला आणि बालविकास मंत्री बेपत्ता आहेत। महिला अत्याचाराच्या घटनांवर आपण त्यांची एकतरी प्रतिक्रिया ऐकली आहे का? या प्रकरणानंतर त्यांच्या खात्याअंतर्गत एखादी बैठक तरी घेतली गेली आहे का? याबाबत राज्यातील पोलीस महासंचालकांना त्या भेटल्या आहेत का? राज्यातील पीडित महिलांना न्याय मिळेल असा विश्वास देणारं ट्विट किंवा पोस्ट तरी त्यांनी केली आहे का?
जर या मंत्री महोदयांना स्वतःची जबाबदारी काय आहे हेच समजत नसेल तर त्यांनी राजीनामे देऊन घरी बसावं, आपल्या वैयक्तिक आयुष्यात वेळ घालवावा, उगाच मंत्रिपदाची खुर्ची उभवू नये. राज्यातल्या मुख्यमंत्र्यांची भूमिका तीच आमची भूमिका असा सूर अदिती तटकरेंनी टीकेला उत्तर देताना अडवलाय. राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी या सबंध प्रकरणाची त्या ठिकाणी दखल घेऊन SIT स्थापन केली. म्हणजे ती जी भूमिका घेतली आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी तीच आमच्या सगळ्यांची त्या ठिकाणी भूमिका आहे. त्याच्यामुळे महिला व बाल विकास विभाग म्हणून किंवा गृह विभाग म्हणून किंवा आणखीन दुसरा कुठला विभाग म्हणून स्वतंत्र त्या संदर्भातलं भूमिका ही त्या ठिकाणी घेण्याची आवश्यकता नाही. का सध्या खरात प्रकरणाचा 2 ट्रॅकवर तपास सुरू आहे. एक, त्याने केलेलं महिलांचं लैंगिक शोषण आणि दुसरं खरातचे राजकीय लागेबांधे. पहिल्या प्रकरणात खरात विरोधात बरेच पुरावे हाती लागले, तर दुसऱ्या प्रकरणात खरातचं राजकीय कनेक्शन कुणाशी आणि कोणकोणत्या कारणासाठी होतं याबद्दल तपास यंत्रणांच्या हाती काय काय लागलंय हे मात्र समजू शकलेलं नाहीये. ही बाब जेव्हा उजेडात येईल तेव्हा मात्र राजकीय भूकंप होण्याची दाट शक्यता आहे. मुकुल कुलकर्णीसह शुभम बोडके, ABP माझा, नाशिक. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट. Thank you.